10 मिनिटांची आनापान साधना झालेली आहे। 30 उपासक उपासिका बंधू भगिनींनी आनापान साधना केलेली आहे। आपण आता आपल्या नियमित व्याख्यानाकडे वळतो आहोत। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या वर्षावास व्याख्यानमाला उपक्रमांतर्गत आज व्याख्यानासाठी तसेच व्याख्यानरूपी धम्मदेशना देण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित राहत आहेत वंदनीय भिक्खू कौंडिन्य। बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन वंदनीय भिक्खू कौंडिन्य हे आज आपणास धम्मपद या विषयावर देशना देणार आहेत, आपलं प्रबोधन करणार आहेत। वंदनीय भिक्खू कौंडिन्य हे आवाज परत कमी झाला आहे, खूप कमी आवाज येतो। हा, आता येतोय का? मी जरा प्रवासात आहे। बरं, प्रवासात थोडीशी रेंज कमी किंवा जास्त होत असेल, सॉरी। ठीक आहे। वंदनीय भिक्खू कौंडिन्य हे प्रकृती ठीक नसल्यामुळे दवाखान्यात होते, आपल्या सर्वांस माहीत आहे। त्यानंतर त्यांनी आता बरेच दिवस आराम केला आणि आज ते आपल्या सोबत धम्मदेशनेसाठी जॉईन होणार आहेत। निश्चितच भंतेंचं आज या ठिकाणी उपस्थित होणं हे आपणा सर्वांसाठी अत्यंत आनंददायक आहे। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी भदंतक कौंडिन्य यांना पंचांग प्रणाम करतो, त्रिवार वंदन करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी काही क्षणातच उपस्थित होत आहेत। त्यांचं देखील त्रिवार वंदन करून स्वागत करतो। त्यांचा मोबाईल डिस्चार्ज आजच्या या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपणा सर्वांस नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना दोन्ही हात जोडून अतिशय विनम्रपणे विनंती करतो की भाऊ, आपण आपल्या परंपरेप्रमाणे वंदनीय भिक्खू कौंडिन्य यांच्याकडून शील ग्रहण करण्यासाठी, पंचशील ग्रहण करण्यासाठी कृपया याचना करावी। आदरणीय अशोक भाऊ। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर जे बुद्धपुत्र बुद्धाच्या धम्माचा उपदेश माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्यासाठी
श्रम करतात त्या सर्व बुद्धपुत्रांची श्रमणांची मी आपल्या सर्वांच्या वतीनं क्षमा याचना करून त्यांना पंचांग प्रणाम करतो. म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र आदरणीय उमेश जी पाठारे सर यांचं आणि आपलं सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करून आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. पूजनीय भंतेंना थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यांना आज दवाखान्यात घेऊन गेलो आणि जाताना त्यांचा मोबाईल डिस्चार्ज झाला आणि ते मोबाईल पण विसरले. तर त्यामुळं ते आपल्यासोबत जॉईन होणार नाही असा निरोप मला अगदी आताच आला. त्यामुळं आपण त्यांच्या धम्मदेशनेला आज आपण ग्रहण करू शकणार नाही. त्याचं थोडा खेद पण वाटतोय. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची मंगल कामना करतो. हा भाऊ, आपण सर्वजण हॅलो त्रिचरण पंचशील साठी जसे असाल तसे जिथे असाल तिथे आपण हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्खातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. नित्यं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि.
कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु साधु। पठार सर 2 मिनिट. हा 2 मिनिट तुम्ही बोला. मी मी लगेच पुस्तक घेतो आणि जॉईन होतो. हो 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 बनतेंचं माझं बोलणं झालं इतक्यामध्ये. हा कौंडिन्य बनते त्यांनी सांगितलं मला. त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा, टेन्शन नका हे करून घेऊ. हा हा ठीक आहे बोला. 2 मिनिटं 2 मिनिटं मी तयार. हो 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 सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींना पुनश्च सविनय नमोबुद्धाय व सप्रेम जय भीम. 13 आणि 14 नोव्हेंबर या 2 दिवशी नाशिकमध्ये जे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे, या अधिवेशनासंबंधी एकदा दोनदा अशोक भाऊ किंवा मी आपल्यासोबत बोललेलो आहे. हे अधिवेशन आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं व उपयुक्ततेचं असं आहे. अंदाजे साधारण 16 राज्यांमधनं या अधिवेशनासाठी सहभागी होणाऱ्यांची संख्या आपल्याला आता सध्या तरी दिसते आहे. बुद्धविहार समन्वय समितीचं काम ज्या ज्या राज्यांमध्ये सुरू आहे त्या त्या राज्यांमधून काही प्रतिनिधी नाशिकमध्ये येणार आहेत. तसं बघितलं तर 2 महिने अजून अवकाश आहे, परंतु त्याची पूर्वतयारी जी सुरू आहे ती मात्र आपण ऑलरेडी 1 महिन्यापासून सुरू केली आणि आता पूर्वतयारी अतिशय वेगाने व जोमात सुरू आहे. पूर्वतयारीचा भाग म्हणून या अधिवेशन संयोजन समितीची एक रचना करण्यात आली, गठीत करण्यात आली आणि त्यानंतर त्या संयोजन समितीमध्ये काही उपसमित्या तयार करून नाशिकमधून साधारण अंदाजे 80 ते 90 उपासक उपासिका बंधू भगिनी या अधिवेशनाच्या पूर्वतयारीची जबाबदारी सांभाळत आहेत. आज मला आपल्यासोबत थोडंसं 1-2 मिनिटाचं हितगुज करण्याची संधी मिळाली. त्यातून मी आपल्या सर्वांसोबत हे हितगुज करतो आहे आणि आपल्या सर्वांस नम्रपणे विनंतीपूर्वक आवाहन करू इच्छितो की 13 व 14 नोव्हेंबर हे 2 दिवस आपण कृपया राखून ठेवावेत, आपल्या डायरीमध्ये आतापासून नोंद करून ठेवावी आणि आपण सर्वांनी जाणीवपूर्वक वेळात वेळ काढून अवश्य या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं. विविध राज्यातून तर उपासक उपासिका बंधू भगिनी येणार आहेत, परंतु महाराष्ट्रामधून देखील अनेक जिल्ह्यांमधून खूप सारे उपासक उपासिका बंधू भगिनी आपल्याकडे अधिवेशनासाठी येणार आहे. बुद्ध विहार समन्वय हा महत्वाचा भाग आणि विहारांच्या माध्यमातून धम्म संस्कार संस्कृती निर्माण करणे, रुजविणे अशा या महत्वपूर्ण विषयावर अनेक तज्ञ, अनेक आपले उपासक उपासिका बंधू भगिनी या अधिवेशनातील परिसंवादाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करणार आहेत, आपल्याला प्रबोधन करणार आहेत, आपलं मार्गदर्शन करणार आहेत. बौद्ध धम्म संस्कार पद्धती, आपली संस्कृती, पाली भाषा
वगैरे वगैरे या अनेक विषयांवर आपण अधिवेशनामध्ये उहापोह करणार आहोत आणि त्या विषयातील अत्यंत उच्च शिक्षित, अभ्यासू व तज्ज्ञ असे सगळे उपासक उपासिका आपणास अत्यंत अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन करणार आहेत, प्रबोधन करणार आहेत आणि त्याच चर्चेतून जे काही नक्की ठरवण्यात येईल ते ठराव स्वरूपात आपण मान्य देखील करून घेणार आहोत. त्या ठरावाप्रमाणे मग आपल्याला त्याची अंमलबजावणी वर्षभर करायची आहे. अधिवेशनाचं स्वरूपच हे असतं, अधिवेशनाची मूळ संकल्पनाच ही असते. या संकल्पनेला धरून आपण या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आता पूर्वतयारीला लागलेलो आहोत. अंदमान निकोबार आयलँड्स किंवा लेह लद्दाख सारख्या ठिकाणावरनं ज्यावेळेस पार्टिसिपेशन होणार आहे त्यावेळेस बुद्धविहार समन्वय समितीला देखील तितकाच आनंद होतो आहे की विहार जोडण्याचं जे काम आहे, विहारांचा समन्वय साधण्याचं जे काही काम आहे हे बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर होण्यास आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपण काम करत होतो, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपण गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, लेह लद्दाख, जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबार सारख्या राज्यांमध्ये हे काम पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपले उपासक उपासिका बंधू भगिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेले आहेत आणि सक्रियपणे आता कार्य देखील करत आहेत. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांस अगदी विनम्रतापूर्वक आग्रहाने आवाहन करेल की आपण 13 व 14 नोव्हेंबर 2021 या तारखा आतापासून राखून ठेवाव्यात आणि अवश्य या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं. तसं आपणास औपचारिक जे काही निमंत्रण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर पद्धतीने आपण आपल्याला पोहोचणार आहोत. आदरणीय अशोक भाऊ हे तसेही आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून किंवा आपल्याशी संवाद साधून आपल्याला वेळोवेळी याविषयी अवगत करणार आहेत. परंतु आज मला जी संधी अशोक भाऊंनी दिली त्याबद्दल अशोक भाऊंचे देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी संधी दिल्यामुळे मला 2-5 मिनिटं आपल्यासोबत संवाद साधता आला. आदरणीय अशोक भाऊंचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय व जय भीम. सर्वाभूती मैत्री जडावी, दया क्षमा शांती करुणा असावी. नसावा द्वेष वैरभाव कुणाशी, नसावी आसक्ती कशाची. जळोती वासना या मनाची, असावी कामना मंगलाची. झिजावे शरीर क्रांतीसाठी, सत्यशोधक गुरु असो मज पाठी. स्वतंत्र समता बंधुत्व, मूल्य असू दे हे सर्वश्रेष्ठ. तयाने होईल सुखी मानव, सत्ताना होईल भ्रष्ट. असू दे सदा हे सूत्र माझ्या मुखी, सर्व लोक सदा राहोत सुखी. तथागत भगवान बुद्धाला, परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांना, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज आणि गाडगे बाबांना नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम करतो आणि भंतेजींच्या अनुपस्थितीमध्ये मी 2 गोष्टीच्या संदर्भात आपल्या पुढे विचार मांडणार. आजचा जो दिवस आहे हा वंदनीय
धम्मदूत, देववित्त, गारिक धम्मपाल आज यांची 157वी जयंती आणि या निमित्तानं समन्वय समितीच्या वतीनं पंचांग प्रणाम करतो आणि त्यांच्या स्मृतीस विनंती करतो. तसेच ज्यांच्या सोबत बाबासाहेब आंबेडकर, घाडगे बाबा यांचं वैचारिक दृष्ट्या खूप जुळत होतं, असे महाराष्ट्राला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वाच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट खाल्ल्यात. ते प्रबोधनकार केशव सीतारामजी ठाकरे यांच्याही जन्मदिवसानिमित्त त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी नम्र अभिवादन करतो. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे विस्तवाला हाती धरावं पण त्यांना हाती धरू नये, हा इतका कठोर चिकित्सक, बापाला काका न म्हणणारा, महाराष्ट्राच्या भूमीत ब्राह्मणवादावरती कठोर हल्ले चढवले. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा वाटा आहे ते मग आगरकर असोत, महात्मा फुले असोत, छत्रपती शाहू महाराज असो, बाबासाहेब आंबेडकर असोत, गाडगे बाबा असोत, त्याच्यामध्ये एक नाव प्रबोधनकार ठाकरेंचं आहे. त्यांची एक आठवण सांगेल मी. आपण कधी कधी ठाण्याला गेलात, कल्याणला गेलात, कल्याणला काळा समुद्र आहे, काळा तलाव, त्याला काळा तलाव म्हणतात. आणि मला सांगण्यात आलं की ह्या काळ्या तलावावरती जे एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात प्रबोधनकार ठाकरे यांचा शेवटचा कालखंड गेला. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यांना 2 सुपुत्र होते, एक राज ठाकरे आणि दुसरे उद्धव ठाकरेंचे वडील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ते 2 मुलं असताना प्रबोधनकार ठाकरेंना एखाद्या मंदिरामध्ये निपुत्रकासारखं का राहावं लागलं असेल, हा प्रश्न सर्वांच्याच मनात येणं हे स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की जे जे लोक ब्राह्मणवादाच्या विरोधात तुटून पडतात आणि समाजामध्ये, देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व वरती राष्ट्र उभारणीसाठी, नव समाजाचे निर्मितीसाठी आपलं जीवाचं रान करीत असतात, तर प्रतिक्रियावादी लोकांचे
जे काही हमले आहेत ते हमले अशा लोकांवरती होणं म्हणजे त्यांचं हे प्रशस्तीपत्र आहे. या व्यवस्थेने ज्यांचं गुणगान केलं, आजच्या काळात व्यवस्थेबरोबर कोण कोण आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. व्यवस्थेला जर व्यवस्थेला ज्यांच्यापासून काही तोटा नाही, उलट फायदा आहे, तर ते त्याला सगळ्या गोष्टी पुरवतात, त्यांची प्रसिद्धी करतात आणि त्यांना मोठं करण्यासाठी कुठल्याच प्रकारची कसर ते बाकी ठेवत नाही. ज्याला बोलता येत नाही त्याला ते मंत्री करतात, ज्याला समाजाशी काही देणं घेणं नाही ते त्याच्या हातात सत्ता सोपवतात. फक्त त्यांनी त्यांची तळी उचलावीत, त्यांचे पाय चाटावेत. स्वतःला काय पाहिजे तेवढं सांगावं, समाजाला काय पाहिजे याच्या बद्दल शब्द देखील त्याने बोलता कामा नये. ते त्यांची प्रिय असतात. प्रबोधनकार ठाकरेंनी स्वतःला काहीच मागितलं नाही, महात्मा फुल्यांनी स्वतःला काहीच मागितलं नाही, आगरकरांनी स्वतःला काहीच मागितलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला काहीच मागितलं नाही. जे मागितलं ते लोकांसाठी, देशासाठी, समाजासाठी. आणि म्हणून आपण अभ्यासत आहोत की महात्मा फुलेच्या वंशजाला, जे महात्मा फुलेची जी सून होती ती पुण्याच्या नगरपालिकेमध्ये त्या तेवढ्यात जे काही मंदिर होतं त्या मंदिरावरती भिक्षा मागताना मागण्याची पाळी आली. हे वाचण्यात आलेलं आहे. महात्मा फुलेंना जेवढा त्रास द्यायचा होता त्याच्यात कुठल्याच प्रकारची कमतरता त्यांनी केली नाही आणि त्यांच्या निर्वाणानंतर देखील त्यांना उपेक्षित करण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला. एका बाजूला उपेक्षित लोकांनी त्यांना महात्मा म्हटलं, त्यांना देव्हाऱ्यात ठेवलं आणि जगातल्या प्रकांड पंडित मानल्या गेलेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपल्या गुरुस्थानी मानलेलं होतं. पण प्रस्थापितांनी त्यांची प्रचंड प्रमाणात हेटाळणी केली. शाहू महाराजांची प्रतारणा करण्यात कुठल्याच प्रकारची कसर ठेवली नाही. बाबासाहेबांच्या बाबतीत तर सोडूनच द्या, भारतातल्या कोणत्याही पुढाऱ्यांना ज्या यातनांना, ज्या बदनामींना, ज्या शिव्या शापांना समोर जावं लागलं नाही, बाबासाहेबांना ह्या सगळ्याच प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं. अब्जावधी लोकांचे बाबा असणारे बाबासाहेब आंबेडकर प्रतिगामी त्याच्या विरोधानंतर त्यांच्या केली आणि हीच घृणा प्रबोधनकार ठाकरेंच्या मागे पण
त्यांच्या जीवनात पण ते उभी झाली. हे कायस्थ सिकेपी चांद्रवंशीय कायस्थ प्रभू, आता हे भलेही स्वतःला ब्राह्मण म्हणत असतील, जंगमही स्वतःला ब्राह्मण म्हणवतो, कायस्थही स्वतःच्या पाठीमाग ब्राह्मण लावतात, पण कायस्थांना वर्णश्रमामध्ये शूद्र मानल्या गेलेलं आहे. स्वामी विवेकानंद शूद्रवंशीय होते, कायस्थ होते, ते शूद्र वर्णातले होते आणि म्हणून त्याने ब्राह्मणवादावरती प्रचंड प्रहार केले. प्रबोधनकार ठाकरेंनीही त्याच्यावरती ब्राह्मणवादावरती प्रचंड कठोर असे प्रहार केलेले आणि त्यांना धडा शिकवण्याकरिता, त्यांची प्रतारणा करण्याकरिता ब्राह्मणांनी साम दाम दंड आणि भेद या नीतीचा अवलंब केलेला आहे. भेदचा अवलंब करणे काय? एखाद्या घरामध्ये एखादा कार्यकर्ता कार्य करत असेल तर त्याची पहिली झळ त्याच्या बायकोला सोसावी लागते. म्हणजे याच्या घरात काही आता उपयोग नसतो. याचा पहिल्या नंबरचा जर कोणी होत असेल तर त्याची बायको. आणि नेमकं या ब्रह्मवाद्यांनी प्रबोधनकार ठाकरेच्या बायको प्रबोधनकार ठाकरेच्याच विरोधात केलं. आता ती बिचारी स्त्री, तिला यांचा क्रांतिकारीपणा कसा फसवणार आहे, त्याच्यापासून त्रास होणार असेल तो तिला कसा सहन होईल. म्हणून मी अनेकदा कार्यकर्त्यांच्या घरी जातो तर कार्यकर्त्यांच्या बायका सहजपणे म्हणतात लेकरांना, तुझ्या बापासारखा नको हो, नाही तर भन फिरत बसतील सगळीकडे. म्हणजे पोरांच्या मनात त्या क्रांतिकारी बापाच्या विषयी घृणा पेरण्याचं काम त्याची बायको करत असते. तिला ते लिहिली असते म्हणून ती आपल्या लेकराला सांगते की बाबू काही कर पण तुझ्या बापासारखा नको. आणि प्रबोधनकार ठाकरे ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आणि प्रबोधनकार ठाकरेची मुलं त्याच्या बायकोनी कट्टर ब्राह्मणवादी बनवते. आणि एक क्षण आला की प्रबोधनकार ठाकरेला दोन्ही पुरांनी घराच्या बाहेर हाकललं आणि त्या काळ्या तलावाच्या जवळच्या मंदिरात त्यांना आश्रय घ्यावा लागला. पण हा माणूस हा महापुरुषच होता, तो कधी शरण गेलेला नाही. त्याला मरण पत्करलं पण शरण जाणं पत्करलेलं नाही. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे हे मेल्यानंतर पण जिवंत आहे. काही लोक जन्मताच मेलेले असतात. खाणे, उपभोग घेणे आणि तसंच मरणे, त्याच्या जिवंत असण्यात तर नसण्यात काय फरक आहे. त्याचे जिवंत असणारे मुर्दे, ज्याला आपण म्हणतो की जिवंत पळीस मेलेले असतात. काही लोक श्वास असेपर्यंत जिवंत असतात आपल्यासारखे.
आपण आपला प्रपंच करता करताही परमार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. एक आपली थोडी ओळख आहे. आपला जन्म हा दुसऱ्या घटकातला, श्वास असेपर्यंत जिवंत असणे. आणि तिसरा वर्ग आहे मेल्यानंतर देखील जिवंत असणे, ज्यांची आपण जयंती करतो, पुण्यतिथी करतो. त्यांच्या विचारानं, त्यांच्या क्रांतिकार्यानं ते जिवंत असतात. कारण तेवढं त्यांचं अस्तित्व एक बेट त्यांनी तयार केलेलं असते. आणि म्हणून या अव्वल दर्जाच्या प्रामाणिक क्रांतिकारकाला बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली व्यक्त करतो आणि विनम्र अभिवादन करतो. बुद्ध धम्माच्या चळवळीमध्ये जर लिहिल्या जात असेल तर अनागारिक धम्मपाल याचा उल्लेख झाल्याशिवाय तो इतिहास कोणी लिहू शकणार नाही. अनागारिक धर्मपाल हे श्रीलंकेचे मल्लिका नावाच्या आईने आणि रोनू करोलिस हेवा वितारण नावाच्या बापाने त्यांना 17 सप्टेंबर 1864 साली जन्मास घातलं. 1883 ला सर्वप्रथम भारतामध्ये त्यांनी पाय ठेवला, मद्रासमध्ये, आणि लिपिक पदावर त्यांनी नोकरी पत्करली. पण फार काळपर्यंत ते त्यात रमले नाही. काही दिवसातच त्यांनी राजीनामा देऊन ते थिओसॉफी सोसायटीमध्ये सहभागी झाले. 1889 साली ते जपानला गेले आणि 1890 साली मद्रासला थिओसॉफिस्टोच्या महासंमेलनाला आले आणि त्याच वेळी भारतीय बुद्ध शासनाच्या पुनर्स्थापनाचे कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. डिसेंबर 1890 मध्ये श्रीलंकेतून भारतात ते आले आणि 20 जानेवारी 1891 साली ते सारनाथला गेले. 22 जानेवारी 1891 ला त्यांनी बुद्धगयेचं दर्शन घेतलं. 31 मे 1891 साली बुद्धगयेच्या उद्धारार्थ महाबोधी सभेची स्थापना केली. सम्राट अशोकानं महाबोधी विहाराचा शोध घेतला आणि तिथे महाबोधी विहाराचं निर्माण केलं बुद्धगयेला. आणि सम्राट अशोकाच्या नंतर जी प्रतिक्रांती झाली 800 वर्षानंतर, बुद्ध
गयेच्या महाबोधी विहाराचा विध्वंस झाला, तर त्यावेळी तिथे एक मूर्ती होती आणि त्या मूर्तीला त्याचे उपासक ढेकल्या बाबा म्हणायचे, ढेकल्या बाबा. आणि ते उपासक त्यांना ढेकून घ्यायचे आणि फेकून मारायचे, ही त्याची पूजा. म्हणून तो ढेकल्या बाबा. हे काही माहित नव्हतं लोकांना का हा बुद्ध आहे की काय, पण परंपरेनं ते त्याचं ते सुरू होत. अलीकडच्या काळामध्ये अनागारिक धर्मपालांनी त्या स्थळाचा शोध घेतला आणि शोध घेऊन त्या महाबोधी विहाराचं त्यांनी पुनरुज्जीवन करण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी महाबोधी सभेची स्थापना केली. 10 जुलै 1891 ला भदंत चंद्रज्योती, भदंत प्रेमानंद, भदंत सुदर्शन आणि भदंत सुमंगल सोबत बुद्ध गयेला येऊन तिथून कार्याला त्यांनी सुरुवात केली. आणि त्याच वर्षी बुद्ध गयेला त्यांनी एका सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन केले, ज्यात लंका, चीन, जापान, बांगलादेश या देशातील प्रतिनिधींनी त्यामध्ये भाग घेतला. 28 ऑगस्ट 1891 साली महाबोधी सभेसाठी त्यांनी जमीन विकत घेतली आणि कलकत्ता येथे महाबोधी सभेचे प्रथम केंद्र स्थापन केले. महाबोधी सोसायटीचा बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी भारतामध्ये फार मोठं योगदान आहे. नोव्हेंबर 1892 रोजी नीलकमल मुखर्जीच्या घरी धर्मपालजीने सभेसाठी जागेची खरेदी केली. 1892 साली महाबोधी नामक इंग्रजी मासिक पत्रिकेचे प्रकाशनाला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच वर्षी ब्रह्मदेशाची यात्रा केली आणि महाबोधी सभेची स्थापना करून तिथून ते पूज्य भदंत उर्गेन चंद्रमणी महास्तवीरांना सोबत घेऊन आले आणि महाबोधी प्रभार त्यांना, महाबोधी संस्थेचा प्रभार त्यांना सोपवून ते शिकागोला सर्व धर्म परिषदेसाठी, जे शिकागो अमेरिकेमध्ये आहे, बौद्धांचा प्रतिनिधी म्हणून त्यात ते सामील झाले. त्यावेळी एक मोठी घटना घडली. स्वामी विवेकानंद त्या शिकागोच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले, परंतु हिंदू ब्राह्मणांनी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना पत्र दिलं नाही. 4 शंकराचार्यापैकी एकही शंकराचार्य तयार झाले नाही. पण हा युवक गेला, ओळखीचं कोणी नाही. पण धर्मपालजीची आणि त्यांची ओळख होती. धर्मपालजी म्हणाले की मला जो काही वेळ मिळतो आहे त्या वेळेतील 7 मिनिट मी आपल्याला देईल आणि आपल्याला जी मांडणी करायची आहे आपण ती मांडणी करावी. खरं म्हणजे
विवेकानंदाचं तिथलं पूर्णचं पूर्ण भाषण इथल्या ब्राह्मणांनी कधी आपल्याला सांगितलंच नाही. आज ते जे इतरतात की विवेकानंदानं असं म्हटलं आणि विवेकानंदानं तसं म्हटलं, काय म्हटलं हे सांगत नाही. ब्रदर्स अँड सिस्टर म्हटलं आणि टाळ्यांचा गजर झाला, एवढंच सांगतात. आता ह्या ब्रदर्स अँड सिस्टर म्हटल्यानं सभा जिंकते काय कोणी? हो, हे ठीक आहे की धर्मगुरू बोलत असताना ब्रदर्स अँड सिस्टर म्हणत नाही. बौद्ध धर्मगुरू जर बोलतील तर ते उपासक उपासिका म्हणतील. आपापल्या पद्धतीप्रमाणे बाकीचे धर्मगुरू म्हणतील. विवेकानंदाने ब्रदर्स अँड सिस्टर म्हटलं तर ते लोकांना गर्व वाटलं, आपलं वाटलं आणि लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. पण त्यानंतर त्यांनी जे भाषण केलं ते भाषण ब्राह्मणवादाच्या विरोधात होतं आणि भारतीय ब्राह्मणांनी त्याचं कधीच आपल्याला माहिती होऊ दिलं नाही. त्यांनाही माहित नाही आणि आपल्यालाही फारसं काही माहिती नाही. अनागारिक धम्मपालाच्या मुळे विवेकानंदांना तिथे बोलण्याची संधी मिळाली. हे सांगताना ब्राह्मणांची जीभ वाटते. ते सांगण्याचं औदार्य त्यांच्यामध्ये ते नाहीच आहे, किंबहुना त्यांची ती संस्कृती पण नाहीये. ज्या ताटात खायचं त्याच ताटाला छिद्र पाडणे हीच त्यांची संस्कृती आहे. कधीही त्यांनी अनागारिक धम्मपालांचं याबद्दल धन्यवाद देखील मानलेले नाही. ही गोष्ट मात्र आपल्याला माहिती असणं नितांत गरजेचे आहे. 1892 साली महाबोधी नामक इंग्रजी मासिक पत्रिकेच्या प्रकाशनाला धर्मपालांनी सुरुवात केली आणि जेव्हा अमेरिकेहून ते आले त्यावेळी संमेलनाच्या दरम्यान श्रीमान मेरी फास्टर यांच्या सोबत त्यांचा परिचय झाला आणि तो परिचय ऐतिहासिक ठरलेला आहे. 1901 रोजी त्यांची माता मल्लिका यांनी 600 रुपयात सारनाथ मध्ये जमीन खरेदीसाठी दिले. त्यावेळेचे 600 म्हणजे आज किती रुपये असतील? 6 लाखाच्या बराबरीचे असतील. आईनं पोराला 600 रुपये दिले आणि पोरानं सारनाथला जमीन खरेदी केली. ते स्वतःचा बंगला बांधण्यासाठी नाही केली. आज जे काही सारनाथला दिसत आहे ते धर्मपालांच्यामुळे. 1903 पासून प्रतिवर्ष महाउपासिका श्रीमती मेरी फास्टर सोबत 10 वर्षपर्यंत वार्षिक 3000 रुपयाचे ते दान देत. ते फास्टर लेडी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ती धम्मप्रचाराच्या मार्गात आली आणि सलग 10 वर्षपर्यंत $30,000 ती देत राहिली. 1904 मध्ये सारनाथ मध्ये त्यांनी कुटीचं निर्माण केलं आणि तेथूनच अमेरिका, युरोप, जपान, ब्रह्मदेश, फ्रान्स, इटली, सयाम, सिंगापूर, चीन, मंचुरिया, कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. जगामध्ये बुद्ध धम्म पसरला पाहिजे याच्यासाठी एक सिलोनचा माणूस जगभर भ्रमण करण्यासाठी
आपलं जीवन समर्पित करतो. बांधवांनो, ही आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहे. बुद्धविहार समन्वय समितीचं बुद्धविहाराच्या समन्वयासाठी ते आपल्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे. एवढी मोठी प्रेरणा बाबासाहेबांच्या नंतर बुद्ध धम्म प्रचाराच्या बाबत धर्मपाल अनागारिक यांच्यापासून आपण घेतली पाहिजे. एवढं मोठं व्यक्तिमत्व ते होतं. 1906 मध्ये सिंहल बौद्ध या नावानं साप्ताहिक पत्र प्रकाशित केले. 1914 मध्ये प्रथम विश्व महायुद्ध, जागतिक महायुद्धादरम्यान त्यांना 5 वर्षाकरिता नजरकैद करण्यात आलं होतं. 1920 ला त्यांनी धर्मराजी महाविहाराची स्थापना केली आणि भगवान बुद्ध यांच्या अस्थीची स्थापना करण्यात आलेल्या तामिळनाडू स्थित कृष्णा जिल्ह्यातून त्यांना ज्या अस्थी प्राप्त झाल्या त्या अस्थी त्यांनी प्राप्त केली. त्याचं त्यांनी पुढे त्याची प्रतिष्ठापना केली. 1921 ला सारनाथ मध्ये महाबोधी पुण्य पाठशाळा नावाने निःशुल्क शाळा सुरू केली. 1922 साली उत्तर प्रदेशचे गव्हर्नर बट्टर या गव्हर्नरने मूलगंध कुटी विहाराचा शिलान्यास केला, परंतु भारत सरकारने नंतर त्यावर आक्षेप घेतला. 1923 साली श्रीमती फास्टरने महाबोधी सभेसाठी $1,00,000 दिले. $1,00,000 म्हणजे काय? याची किंमत किती करू शकतो आपण? आज आपल्याकडे $1,00,000 देणारा कोणी मिळतो का? त्याच वर्षी देवप्रिय वलीसिंहाला त्याने सेक्रेटरी नियुक्त केलं महाबोधी सोसायटीचं. आणि 1924 साली पंडित शिवनारायण यांच्या निमंत्रणावरून काश्मीर आणि पंजाबची त्यांनी यात्रा केली. 1925 साली कॅन्डीमध्ये श्रामणेर विद्यालयाचा प्रारंभ करून तेथूनच श्रामणेराला भारतामध्ये प्रचाराकरिता आणले. त्यांच्यामधून भदंत संघरत्न, भदंत एच धर्मानंद, डॉक्टर भदंत धर्मरत्न इत्यादी भिक्षू नाव रूपाला आले. 1925 साली आजारपणामुळे उपचार घेण्याकरिता ते स्वित्झर्लंडला गेले. 1926 4 वर्षापर्यंत विहार कार्याला स्थगितीमुळे पुरातत्व विभागाचे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल द्वारे विहाराला स्वीकृती मिळाली. 1928 साली लंडनमध्ये प्रचार करण्यासाठी प्रचारक मंडळ पाठविले, जिथे परिनिर्वाणस्थ महापंडित राहुल सांस्कृत्यायन, डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन या मिशनसाठी व्यवस्थापक देवसिंह वलीसिन्हा होते. 1929 ला धर्मपालजींचे लहान भाऊ डॉक्टर C.A. हेवा वितारण यांचा देहांत झाला आणि त्यामुळे धर्मपालांना मोठा धक्का बसला. 1930 साली अमेरिकन महाबोधी सभेची स्थापना केली. 22 डिसेंबर 1930 ला श्रीमती फास्टर यांचे निधन झाले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या $50,000 धर्मपाल ट्रस्टची त्यांनी स्थापना केली.
12 जुलै 1931 रोजी भदंत रेवत स्थवीरची प्रवर्जा झाली. 11 नोव्हेंबर 31 ला मूलगंध कुटी उद्घाटन समारंभासाठी भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांची पत्नी कमला नेहरू तसेच देश विदेशातील 50,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोक असे म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू देखील बुद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. पण राजकारणाच्या साठी काय केव्हा बदल घडतील याचा नेम नाही. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या लिखाणातून आणि आपल्या वर्तनातून देखील बुद्ध धम्माच्या प्रती त्यांचा लढा होता हे लपून राहिलेलं नाही. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जेवढा बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतात तेवढाच ते पंडित जवाहरलाल नेहरूचाही तिरस्कार करतात. तुम्ही पहा, अलीकडच्या मोदीच्या सत्तेनंतर भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूचं नाव कसं मिटवलं जाईल याच्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतायत. याचं कारण काय असेल तर निश्चितपणे त्यांच्या ब्राह्मण धर्माला नेहरूजींच्यामुळं एक कुठेतरी अडथळा निर्माण होतोय असं होईल, असं होत असेल. आणि म्हणून ते पंडित जवाहरलाल नेहरूंचा तिरस्कार पदोपदी करताना आपल्याला दिसतात. 1932 साली मूलगंध कुटी विहार पुस्तकालयाचे उद्घाटन झाले आणि 16 जानेवारी 1933 रोजी सारनाथ मध्ये त्यांची उपसंपदा झाली आणि तेव्हा ते भिक्खू झाले. भिक्खू देवमित्र धर्मपाल याच्या आधी ते अनागारिक देवमित्र धर्मपाल होते. पण उपसंपदा झाल्यानंतर ते भिक्खू देवमित्र धर्मपाल झाले आणि 19 एप्रिल रोजी 1933 साली त्यांचं सारनाथ येथेच त्यांचं महापरिनिर्वाण झालंय. भदंत नाग दीपंकर यांनी फार सुंदर ही जी माहिती काढली आणि ही माहिती त्यांनी दैनिक बहुजन सौरभ मध्ये त्रोटक पद्धतीनं का होईना पण त्याने बोधिसत्व गुणोपेत अनागारिक धर्मपालांचा जीवनपट त्यांनी या वर्तमानपत्रामध्ये छापून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, त्रिरत्न बुद्ध संघ सहाय्यक गणाच्या शिबिरात गेलो नाही तोपर्यंत माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या व्यक्तीला धर्मपाल अनागारिकांच्या विषयी माहिती नव्हतं. धर्मपाल अनागारिकांची जयंती त्रिरत्न बौद्ध महासंघ सहाय्यक गणांनी साजरी केली. आम बौद्धांना भारतातल्या महाराष्ट्रातल्या या महापुरुषाच्या विषयीची माहिती नसल्यामुळं ते साहित्यिकांच्या पुरतच मर्यादित राहिलं. पण ज्यांची जयंती बुद्ध विहारातून व्हायला पाहिजे होती ती होऊ शकलेली नाही. बुद्ध विहार समन्वय समिती ज्यावेळी फुलफ्लेंज अशी कामाला लागेल त्यावेळी मी अशी अपेक्षा करतो की धर्मपालांची जयंती आणि स्मृती दिवस आपण निश्चितपणे साजरा करू. याच्यात आपल्याला आनंदच होईल. आज पूजनीय भंते कौंडण्यजी
आज जॉईन झाले असते तर त्यांनी धम्मपदावरती आपली देसना दिली असती. परंतु हे बुद्ध वचन आपण म्हणून त्याचा अर्थ पाहून आजच्या या वाणीला आपण विराम देऊया. तेव्हा पंडित वर्गाचं मी पठण करतो. भगवंत म्हणतात, निधीनं वव पवत्तारं यं पश्ये वंचदर्शिनं निगय्यवादी मेधावीं तादिसं पंडितं भजे. तादिसं भजमानस्य श्रेयो होती न पापियो. जो व्यक्ति अपना दोष दिखाने वालों को संपदा दिखाने वाले की तरह समझे, जो संयम की बात करने वाले मेधावी पंडित की संगति करे, उस व्यक्ति का मंगल ही होता है, अमंगल नहीं. वो वदेयानुशासेय असभास निवारये सतन्नी सोपियो होती असतं होती अपियो. जो उपदेश दे, अनुशासन करे, अनुचित कार्य से रोके, वह सत्पुरुषों का प्रिय होता है और असत पुरुषों का अप्रिय. न भजे पाप के मित्ते न भजे पुरुषाध में भजेथ. मित्ते कल्याणे भजेथ पुरुषोत्तमे. न पापी मित्रों की संगत करे, न अधम पुरुषों की संगति करे, कल्याण मित्रों की और उत्तम पुरुषों की संगति करे. धम्म पीति सुखं सेति विपसन्नेन चेतसा. अर्यप्प वेदे वेदिते धम्मे सदा रमति पंडितो. बुद्ध के उपदेशी धर्म में सदा रमण करता है वो पंडित. धर्म रस का पान करने वाला विशुद्ध चित्त होकर वह सुखपूर्वक विहार करता है. उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति ते जनं. दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता. पानी ले जाने वाले जिधर चाहते हैं उधर ही से पानी को ले जाते. बाण बनाने वाले बाण को तपाकर सीधा करते हैं. बढ़ई लकड़ी को अपनी रुचि के अनुसार सीधा या बांका करते हैं और पंडित जन अपना ही दमन करते हैं. शीलो यथा एक घनो वातेन न समीरति. एवं निंदा प्रशंसासु न समीजन्ति पंडिता. जैसे सघन शैल पर्वत वायु से प्रकंपित नहीं होता, वैसे ही समझदार लोग निंदा और प्रशंसा से विचलित नहीं होते. यथापि रहदो गंभीरो विपसन्नो अनाविलो. एवं धम्मानि सुत्वान विपश्यन्ति पंडिता. धम्म देशना को सुनकर पंडित जन गहरे स्वच्छ निर्मल सरोल के समान अत्यंत प्रसन्न यानी संतुष्ट होते हैं. सब्बत
पृथ्वे सपुरिसा च जन्ति न काम कामा लपयन्ति संतो सुखेन भुट्टा अथवा दुखेन न उच्चावचं पंडिता दर्शयन्ति। सत्पुरुष सर्वत्र 5 स्कंदों में छंदराग छोड़ देते हैं। संत जन काम भोगों के लिए बात नहीं चलाते, चाहे सुख मिले या दुख। पंडित जन अपने मन का उतार चढ़ाव प्रदर्शित नहीं करते। न अत्त हेतु न परस्य हेतु न पुत्रमिच्छे न धनं न रहूं न इच्छेय धम्मेन समिद्विमत्तनो न शिलवा पज्जवा धम्मिकोसिया। जो अपने लिए या दूसरे के लिए पुत्र, धन अथवा राज्य की कामना नहीं करते और न अधर्म से अपनी उन्नति चाहते हैं, वह शीलवान, प्रज्ञावान और धार्मिक होता है। अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो अथायं इतरापजा तिरमेवानुधावती। मनुष्यों में भवसागर से पार जाने वाले लोग विरले ही होते हैं। ये दूसरे लोग तो सत्काय दुष्ट रूपी तट पर ही दौड़ने वाले होते हैं। ये चखो सम्मदखाते धम्मे धम्मानुवत्तिनो ते जना पार में संति मच्चुधेयं सुदुत्तरं। जो लोग सम्यक प्रकार से आख्या धर्म का अनुवर्तन करते हैं, वे अति दुस्तर मृत्यु क्षेत्र के पार चले जाएंगे। कन्नं धम्म विपहाय सुखं भावेत पंडितो वोकानुकं आगम विवेके यत्तदूरम्। पंडित कृष्ण धर्म को त्याग कर शुक्ल धर्म की भावना करे, अर्थात पाप कर्म को छोड़कर शुभ कर्म करे। वह घर से बेघर होकर सामान्य व्यक्ति के लिए आकर्षण रहित एकांत का सेवन करे। तत्राभिरति मिच्छेय हित्वा कामे अकिंचनो परियोदपेयतानं चित्तक्लेशे हि पंडितो। कामनाओं का त्याग कर अकिंचन बना हुआ व्यक्ति वही उसी अवस्था में रमण करने की इच्छा करे। समझदार व्यक्ति 5 निवरण रूपी चित्त मलों से अपने आप को परिशुद्ध करे। ये संबोधि अंगेषु सम्माचित्तं सुभावितं आदान पटि निस्सग्गे अनुपादाय ये रता क्षीणासवाजुतिमन्तो ते लोके परिनिब्बुता। संबोधि के अंगों में जिसका चित्त सम्यक प्रकार से भावित अभ्यस्त हो गया है, जो परिग्रह का परित्याग कर अपरिग्रह में रत है, आश्रव चित्त मूलों से रहित, ऐसे द्वितीयमान पुरुष ही लोक में निर्वाण प्राप्त करते हैं। पंडित वग्गो छठो निहितो। याप्रमाणे आज आपण एका वग्गाचंही पठण केलं
आपण भंतेजींच्या अनुपस्थितीमध्ये आपण हे रिकामी जागा भरून काढली. बबनदादांचं व्याख्यान तयार होतं, पण वहिनींना त्यांची काल परवा एंजिओग्राफी झाली आणि त्यांच्या सेवेमध्ये दादांना सध्या राहावं लागतं आणि म्हणून मी त्यांना देखील सांगण्याचं जाणीवपूर्वक वहिनींच्या अनुकंपेमुळे टाळलं. तर आज जे थोडंफार आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेळ न मिळाल्यामुळं आपण जे सोपं होतं, जे आजच्या तारखेला जे आवश्यक होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून ऋण मानतो. आणि आपण सरतेशेवटी सर्व प्राणी मात्रांच्या मंगल कामनेसाठी ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या प्रति आदरांजली, त्यांच्या नातेवाईकांच्या प्रति मंगलकामना, जेवढे आजारी असतील त्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व आजारांना त्यांच्या आजारातून त्यांना मुक्ती मिळो. स्वतःचंही मंगल हो, मित्रांचंही मंगल हो आणि शत्रूंचंही मंगल हो. साऱ्या प्राणी मात्रांच्या सुखाची कामना करता आपण हात जोडा. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जाए, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे वाणी मंगल मूल्य महाकल्याणी. जागे उद्दस दृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो.
तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरण कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं अपमज्जति। नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं। नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं। नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। साधु साधु साधु। कार्यक्रमाच्या शेवटी काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय पाठारे सर. धन्यवाद भाऊ. वंदनीय भिक्खू कौंडिन्य हे काही अपरिहार्य कारणास्तव आपल्यासोबत जॉईन होऊ शकले नाही आणि ऐन वेळेस भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे जागा भरण्याचं जे काम आहे ते भाऊंनी केलं. परंतु आजपर्यंत आपण अनुभव घेतलेला आहे की विषय कोणताही असो त्याचं जे ज्ञान आहे ते एखाद्या पंडिताप्रमाणे भाऊंकडनं आपल्याला ऐकायला मिळतं आणि विविध विषयांवर पांडित्य प्राप्त असे व्यक्तिमत्व म्हणजे अशोक भाऊ सरस्वती हे आता आपल्याला सुपरिचित आहे. अशोक भाऊंना कोणत्याही विषय आपला विषयावर अत्यंत समर्पक अत्यंत प्रभावी असं मार्गदर्शन करणे हा त्यांचा हातखंडाच आहे आणि आज अत्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, आपलं प्रबोधन केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचा अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबरीने आज या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. भाऊ यांच्या परवानगीने आजचे व्याख्यान नमो बुद्धाय सविनय सप्रेम जय भीम. उद्या 7:30 वाजता निश्चितच आपण सर्वजण मोठ्या संख्येने एकमेकाला भेटूया याच लिंकवर. धन्यवाद.